आज जर तुझ्या आयुष्यात संघर्ष आहे, अपयश आहे, लोकांनी नाकारलं आहे, तर ऐक, तू चुकीच्या वाटेवरती नाही आहेस. तू यशाच्या अगदी जवळ आहेस. कारण इतिहास साक्ष देतो, आजचा संघर्ष उद्याचं यश बनतो. आज मी तुम्हाला अशी स्टोरी सांगणार आहे जिथं अपयश आलं, विश्वासघात झाला आणि स्वतःचेच लोक दूर गेले, पण तरीही एक तरुण चुकला नाही. तो तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळात भारतावर परकीय सत्ता होती, लोक भीतीत जगत होते आणि अशा काळात एक 15-16 वर्षाचा तरुणाने एक असंभव स्वप्न पाहिलं. आपलं स्वराज्य असायला हवं. लोक हसले. मोठे सरदार म्हणाले, ही मुलाची स्वप्न आहेत. पण महाराजांना माहीत होतं, स्वप्न लहान असली तर इतिहास कधीच घडत नाही. महाराजांनी मोठ्या देशमुखांकडे मदत मागितली. काहींनी थेट नकार दिला, काहींनी गुप्तपणे शत्रूला बातमी दिली. महाराज एकटे पडले. आज जर तुझ्या आयुष्यात लोकांनी पाठ फिरवली असेल तर लक्षात ठेव, हा अपयश नाही आहे, हा कसोटीचा काल आहे आणि प्रत्येक लढाई जिंकली जात नाही. शिवाजी महाराजांनाही काही मोहिमेंमध्ये नुकसान झालं, किल्ले गमवावे लागले, सैनिक गेले, पण महाराजांनी एकही वेळा संघर्षाला दोष दिला नाही. ते म्हणायचे, प्रत्येक पराभव मला पुढच्या विजयासाठी अजून तयार करतो. जेव्हा अफजल खान महाराजांना संपवायला आला, लोक म्हणाले आता सर्व संपलं, पण महाराजांनी भीतीला डोक्यावर बसू दिलं नाही. त्यांनी बुद्धी वापरली, धैर्य वापरलं, मेहनतीचं फळ मिळालं आणि अफजल खान पराभूत झाला. मित्रांनो, हा विजय तलवारीचा नव्हता, हा विजय संघर्षात शिकलेल्या शहाणपणाचा होता. जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा अपमान झाला, कैद झाली, सगळं संपल्यासारखं वाटलं, पण महाराजांनी हार मानली नाही. संघर्ष मोठा होता, पण विश्वास त्याहूनही मोठा होता आणि इतिहास घडला. महाराज सुटले आणि वर्षानुवर्षाची मेहनत, रक्त, घाम, त्याग आणि शेवटी स्वराज्य उभं राहिलं. ते एका दिवसात नाही झालं, ते घडलं कारण महाराजांनी संघर्ष कधीही सोडला नाही. आज जर तू अपयश अनुभवित असशील, नाकारला जात असशील आणि थकला असशील तर लक्षात ठेव, तू चुकीचा नाही आहेस, तू घडतोयस. कारण संघर्षाशिवाय यशाला किंमत नसते. इतिहास एकच गोष्ट सांगतो, आजचा संघर्ष हेच उद्याचं यश असतं. जो आज झुकतो तो इतिहासात हरवतो आणि जो आज झगडतो तो उद्या इतिहास घडवतो. जय भवानी, जय शिवाजी.